तर अंधश्रद्धेच्या माध्यमातून महिलांचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण करणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रुपाली चाकणकर या टार्गेटवरती आल्यात। चाकणकर यांच्या विरोधामध्ये सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी आघाडी उघडली। मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवरती गंभीर आरोप केले आणि गौप्यस्फोट देखील केलेत। रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोपही पीडितेने केला असल्याचं अंधारेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका देखील कापून घेतली असा गौप्यस्फोट अंधारेंनी केलाय। चाकणकरांनी राजीनामा द्यावा, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील अंधारेंनी केली आहे। माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे। पहिली। दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे। तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठा बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे। आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत। जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील। गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। गृह खात्याने जर मनावर घेतलं आहे, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा। मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये। प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे। मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते, कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शाह असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.